हर हर महादेव मंडळी, जर तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये नॉनव्हेजमध्ये काहीतरी एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी खायचं असेल ना, तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आज आपण मटण करीची एकदम गावरान पद्धतीने रेसिपी पाहणार आहोत. हे बघा किती दिसायला टेम्पटी आणि चवीला म्हणत एकदम अप्रतिम. सर्वप्रथम मित्रांनो, मटण तयार करण्यासाठी आपल्याला छानपैकी 1 पाव इतकं बकऱ्याचं मटण घ्यायचं आहे. मांडी आणि सापसं मटण मी 1 पाव घेतलेला आहे. आता मटणसाठी वाटण तयार करण्यासाठी आपल्याला लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची बारीक वाटून घेऊन साईडला ठेवायचं आहे. आज मित्रांनो, मी तुम्हाला झटपट कुकरमध्ये मटण तयार करून दाखवत आहे. त्यासाठी हाय फ्लेमवरती कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये छानपैकी सर्वप्रथम तेल ऍड करून नंतर खडे मसाला ऍड करायचे. खडे मसाले तुम्ही कोणतेही घेऊ शकता. खडे मसाले मिक्स करून घेतलं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ऍड करून छानपैकी परतवायचा आहे. हे बघा मंडळी, कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन झालं की यामध्ये आपल्याला छानपैकी तयार केलेलं वाटण ऍड करून देऊ. वाटण देखील 2 मिनिटाकरता परतवायचं आहे. वाटण छानपैकी परतवून झालं की यामध्ये आपल्याला मसाला ऍड करायचा आहे. 2 मोठे चमच इतके लाल तिखट ऍड केलेले आहे. अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच एव्हरेस्टचा मटण मसाला, 1 चमच मीठ ऍड करून छानपैकी मिक्स करायचं आहे. वाटणाबरोबर मसाले छानपैकी 1 मिनिटाकरता मी परतवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला धुतलेलं मटण ऍड करायचं आहे आणि लगेच 2 ग्लास इतकं पाणी ऍड करायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्स आउट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला छानपैकी 1 मोठा चमच इतकं भाजलेलं नारळाचं वाटण ऍड करायचं आहे. नारळाच्या वाटणाने मटण तर छान बनेलच, त्याचप्रमाणे रस्सा देखील एकदम दाटसर तयार होईल. आता कुकरचं लिड छानपैकी बंद करून देऊन 7 शिटी कुकरची घ्यायची आहे. साधारणतः 10 मिनिटांनंतर पाहू शकतो कुकरची 7वी शिट्टी झालेली आहे. आता गॅस बंद करून देऊ. कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर लीड आपल्याला काढायचे आहे. वा वा, संपूर्ण घरामध्ये अगदी मटणचा घमघमाट सुगंध सुटलेला आहे. रस्सा बघा एकदम दाटसर तयार झालेला आहे. आता मित्रांनो, तुम्ही या स्टेजला मटण या पद्धतीने तुम्ही तोडून चेक करू शकता शिजलाय की नाही. सो मित्रांनो, गरमागरम मटण लगेच सर्व करायचं आहे. सो मंडळी, व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब तसे फॉलो करा. काय मग मंडळी, या पद्धतीने तुम्ही एकदा तरी मटण बनवून बघा. तुम्हाला प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.